गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो पांडुरंगाय। ओम नमो पांडुरंगाय। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। भीमातीरनिवासाय पंढरीपुरवासिने। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। पांडुरंगप्रकाशाय विठ्ठलाय नमो नमः। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। हनुमन्ताय महारुद्राय सीताविरहज्वरनाशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु दास्यभक्ताय रामकथामृतप्राशिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। नमोऽस्तु ज्ञानदेवाय अलंकापुरीवासिने। ईश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। सिद्धेश्वर कृपाछत्र छाया निवासकारिणे। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। नामदेवाय देवाय अनन्यभक्ताय ते नमः। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। विठ्ठल प्रेम स्वरूपाय भवदुःख हराय च। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। एकनाथाय नाथाय महाराजाय ते नमः। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। शांति ब्रह्म स्वरूपाय भवदुःख हराय च। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। तुकाराम तुकाराम तुकारामेति यो वदे। स्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। नित्यस्मरणमात्रेण यमराजोऽपि बिभ्यति। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतं। विनायकं गुरुं नौमि साखरे
नाम विश्रुतम् ईशान चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणम् साखरे वंश विख्यातम् ज्ञानदानपरायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं मुक्षूणां ज्ञानदानैकदक्षं मोक्षिणां ज्ञानदानेकलक्ष्यं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्दं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं श्रीज्ञानदेव तुकाराम महारुद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केली मनुष्याकृते राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरे तारियली शिळा शिखरे सागरे तारियली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी रक्षिले निर्जीवा कागदासी जडी रक्षिले निर्जीवा कागदासी महाराज हा जन्मला मृत्युलोकी महाराज हा जन्मला मृत्युलोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी तुझी उपमा नाडळे इहलोकी भव सिंधुसी बांधिला से तुझेने भव सिंधुसे बांधिला से तुझेने अनाथादिना कारणे तुकयाने अनाथादिना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी तुका भासला मानवी वेशधारी परिहारिला विग्रही निर्विकारी परिहारिला विग्रहे निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तोचितो हा परब्रह्म ठेवा तोचितो हा परब्रह्म ठेवा दया पूजिले आदरे पांडुरंगी दया पूजिले आदरे पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे मानस गेले प्रयाण प्रसंगे तनो मानवी दिव्य रूपीच केली तनो मानवे दिव्य रूपेच गेली त्यागिते दिव्य लोकासी नेली न त्यागिते दिव्य लोकासी नेली महारुद्र महाराज की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। ज्याची करी सेवा ज्याची करी सेवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या भय काय जीवा त्याच्या काय जीवा त्याच्या काय जीवा हरिता स्वामी सवे वाद
करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद हा असावा तो धर्म असावा तो धर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म मग साहो जाते वर्म करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद वदे वाग्देवी आवडे वाग्देवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी तुका विठ्ठली गौरवी करिता स्वामी सवे वाद करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद अधिक अधिक आनंद प्रस्तुत प्रातःप्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यातील देवडीकरांच्या प्रतिप्रमाणे 304व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे. आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय स्वतःची स्थिती सांगतात की खऱ्या भक्ताची स्थिती सांगतात. जो खराच भक्त आहे खरा तर त्याच्या जीवाला भेव नाही, याची खरी सेवा तर त्याच्या भय काय जीवा, त्याच्या जीवाला काय भेव आहे खरी सेवा असल्यावर. स्वामी सवे करिता स्वामी सवे वाद, मालकासंग जरी वाद केला त्यानं स्वामी सवे तरी त्या वादामध्ये आनंद अधिक अधिक आनंद आहे. म्हणजे वाद जरी केला तर कोप किंवा वितुष्टता निर्माण होत नाही, अधिक अधिक आनंद वाढतो, आनंद दुणावतो. लक्षात आलं की नाही. अशा प्रकारे तुकाराम महाराज म्हणतात असावा तो धर्म. आधी चांगलं वागायला पाहिजे, आपण चांगलं वागायला पाहिजे, धर्मानं वागायला पाहिजे. आणि आपण धर्मानं वागलं तर मग साहो जाते वर्म. किती लोकांना टीका केल्या आपल्या, आपण चांगला असल्यावर लोकांच्या टीकाला मोजायचं नाही, मोजीत नाही. चांगला माणूस, चांगल्या माणसाला मोजायची काय गरज आहे. त्याच्या मनाला काही वाटतच नाही का की आपण तसे न होतच. कोणी काही म्हणत असतील ते म्हणत असतील पण आपण तसे न होत ना. खरेपणा अंतकरणात असतं. म्हणून की असावा तो धर्म. आपण धर्मानं वागायला पाहिजे, आपल्या अंगात धर्माची स्थिती असली पाहिजे. आणि मग साहो जाते वर्म. तरच मग वर्मशील लोक जर बोलले तर ते सण किंवा आपलं बोलले लोक सण आपण धर्मानं वागल्यावर. असा या अर्थ आहे बरं काय. लक्षात आलं तर ते आपण पुढे विचार करू. वदे वाग्देवी तुका विठ्ठली गौरवी. तुकाराम महाराजांची वाग्देवी म्हणजे वागेश्वरी सरस्वती. तिचं नाव आहे वागेश्वरीचं नाव काय सरस्वती. तुकाराम महाराजांची वाग्देवी अशी बोलायली आहे आणि त्या बोलण्याचा गौरव विठ्ठलाला व्हायला आहे. तुका काय वदे वाग्देवी तुका विठ्ठली गौरवी. माझ्या वाग्देवीनं वाणीनं पांडुरंग परमात्म्याचं वर्णन व्हायलंय, गौरव व्हायलाय तर त्याला आनंद वाटतो. अधिक अधिक आनंद. मी वाद जरी करू लागलो तरी असा सरळ सरळ अभंगाचा हे भावार्थ शब्दार्थ करा. तर भावार्थ नाही म्हणायचे याला. कोणता अर्थ हे शब्दार्थ आहे. शब्दस्या अर्थ. जसे शब्द असतील तसे फेकून देणे. हा जसा शब्द असेल तसाच फेकून द्यायचा, ह्याला शब्दार्थ नाही. शब्दाचा तरी अर्थ केला पाहिजे. त्या शब्दाचा अर्थ तो होतो. लक्षात आलं की नाही. भावार्थ वेगळा, गोलार्थ वेगळा असा त्याचा अर्थ. मग महाराजाला इथं म्हणायचंय काय. महाराज म्हणतात जो भक्त खरा आहे. लक्षात आलं की नाही. खऱ्या भक्ताचं वर्णन झालं. महाराजांची स्थिती तशी आहेच ना. महाराजच खरे येतं पण महाराजाच्या तोडीचे बी काही खरे मागे होऊन गेले, पुढे हे असतील. तुकाराम महाराज स्वतःला म्हणत नाही की मीच खरा एकटा जगात.
तुकाराम महाराजासारखे खरे अगोदरही झाले आणि त्यांच्या पुढेही. ज्याची खरी सेवा तर त्याच्या भय काय वय बाल बोल ना. ज्याची खरी सेवा हो, ज्याची सेवा खरी वागण्यामध्ये त्याला भेव नाही. मालकाची सेवा स्वामीची. स्वामी नाम मालक. स्वामी कोणाला केली तर देवाला. स्वामी सेवक नातं तर देवाचं नातं. नवरा बायकोचं तेच नातं. गुरु शिष्याचं एवढंच नातं आहे. तेवढ्याच तोला मोलाचं एकच तो मोल, काहीच फरक नाही हो. आणि नौकर मालक. देवभक्त नवरा बायको, गुरु शिष्य, नौकर मालक. स्वामी आणि सेवक. स्वामी सेवक हे भाव आणि असावा. एखादा भक्त आपली सेवा स्वामीच्या दरबारामध्ये खरी करतो, खरी. त्याच्यामध्ये थोडंही काही कसूरपणा. आणि मग कसूरपणा नसल्यावर त्याला भेव नाही. त्याला काय भेव आहे लक्षात आलं की नाही. मग तुकाराम महाराज स्वामी पांडुरंगाला म्हणतात आणि महाराज सेवक बनलेले आणि सेव्य सेवक भाव इथं लावलेला आहे. सेव्य सेवक पांडुरंग परमात्मा आमचा स्वामी आहे आणि त्या स्वामीची खरी आम्ही सेवा आजपर्यंत जर केली असेल त्या सेवकाला त्याचं भेव वाटत नाही. त्याच कोटीतले त्यांचे पूर्वभक्त हनुमंतराय. हनुमंतराय कसे होते खरे. अर्जुन 5 पांडव हे सुद्धा खरे. खरे 5 पांडवही खरे आहेत हो. एकटा अर्जुनच खरा आहे असं नाही म्हणायचं. हा ते तर 6व्या याची झाला अर्जुना हो. पण काय म्हणले ते म्हणले पांडवाच्या बाचे लागे. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले पांडवाच्या बापाचा लागंदार आहे कोण. कृष्ण परमात्मा आहे ना. बरोबर आहे ना. जे देऊनी जन्मले पांडव हे काय जे देऊन पांडव जन्मले पांडव. हा हे पूर्व आम्ही उत्तरार्ध काढले. देवरचं टोक हे दिडक हे राहिले 2 माग तुकडे. जे देऊनी जन्मले पांडव हे 3 तुकडे. सुखाधिक दादुली असं काहीतरी आहे महाग थोडा. महाराज ज्या दिवसापासून पांडव जन्माला आले त्या दिवसापासून हे येरा झाला कोण कृष्ण परमात्मा. परी पाचाही तो अर्जुना. श्रीकृष्ण त्याच्या पुढची होती. परी पाचाही तो अर्जुना. श्रीकृष्ण 6व्याची झाला अधीना. कामुक अंगना अपैता. 5पेक्षा जास्त आटोक्यात गेला कोणाच्या अर्जुनाच्या. हा पांडवाच्या लागंदार बापाचा असं काय म्हणतात ते. म्हणजे पांडव खरी सेवा करत होते भगवंताची खरी सेवा. आणि हनुमंतराय खरी सेवा करीत होते. याची खरी सेवा तर त्याच्या भय काय त्याच्या भय काय जेव्हा बरं हो. हनुमंतरायची सेवा कशी आहे खरी. तुकाराम महाराजांची कशी आहे खरी. ज्ञानेश्वर महाराजांची कशी आहे. सगळ्या या संतांची सेवा खरी आहे बरं. भक्तांची सेवा खरी आहे. हनुमंतरायची सेवा खरी होती म्हणूनच ज्यावेळेला हनुमंतराय द्रोणागिरी पर्वत घेऊन येऊ लागले परत. बरोबर आहे ना. द्रोणागिरी पर्वतात ते तुम्हाला माहिती आहे रामायण ते तुम्ही शक्ती सांगतातच की हो. आणि काय काय लोकांना शक्तीचा पक्का अभ्यास केला तितकंच उग पंचीकरण म्हणून लोकांना चुकविले. काय पंचीकरण वेदांताचा पूर्ण अभ्यास केला तर ते कळल का उगच काही बी कळल. ते आहे ना लक्ष्मी शक्तीच्या संदर्भामध्ये. आणि अध्यात्म ज्ञान किती येते हा. आणि ती म्हणजे पंचीकरणाचा अभ्यास फळांनी नाही केला हो म्हणून त्याला बसवा. अरे वा पंचीकरणाचा अभ्यास कशाचा अभ्यास. अरे 1-2 वेळा संभाषणात एका प्रवचनात एक ओळीबद्ध झाली ती त्याच्यातली या विषयातली एक ओळीबद्ध झाली. कशाला प्रवचन एक प्रवचनाला तरी ते संपणार नाही. अशा ओव्यात त्या महत्वाच्या कशाचं पंचीकरण. महाराज हनुमंत ते सांगणारे नकली असतात बरं काय काही सांगितले. लक्ष्मण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आहे. एक कोणता अलंकार चढविला एक कोणता अलंकार आहे मनाचाच अलंकार. मनचंदी अलंकार. मनचंदी नाही हे कोणता अद्भुत रस आहे ना. लक्ष्मण रक्ताच्या
ठरवल्याच पडली. ठरवल्यात पडलाय. हा? असे काही बोलते तर आणि नकला करते बरं काय. लक्ष्मण शक्य सांगणारे लय नमुने. हो आणि इथले पैसे तिथले पैसे उपटी शिलाई हो या बरं कमाई त्याच्यात सगळीकडे आता कमाई सुरू झाली. जनता फुकट काही राहिलं नाही. हा. काय बिघडलं भोवताला गावाला बापाचं तिकीट थोडं घरचं तिकीट घेऊन गेलं तर काय व्हायलंय. हे लांब नाही जायचं. आता नाही आपण नावलगावचे नरवाडी कोटाळ भेटेगाव वंदन हे सगळं हे भोवताल्या गावाला घरच्या ठिकाणं पायानं घरच्या ठिकाणं गाडी बैल घोडं घेऊन नाही मोटरसायकल इतकं तेल लागेल किंवा दवाखान्यात किती लेकरायला न्यायला किती जिप्त भाडं हे ते भरावं लागते. काय व्हायला भावताल्या गावाला लक्ष्मण शक्तीला फुकट गेलं काय बिघडलं. नारळ सुद्धा घ्यायचं ते घेत होतं नारळ कोल्टेचं ठीक आहे बरं नारळ खायला घेत होतो. तू म्हणतो नाही बाबा मी काय घेत मग काय घेत नाही नारळ खायला घेतो तुकडो बाबा मला मला नारळ बे काही घेत नाहीस ना मग नारळ खायला घेत होते ते तरी बट्टाच आहे ना. नारळ घेणं सुद्धा काय झाला बट्टाच आहे ना एक प्रकारचा. काय करायचं नारळाला उगं काहीतरी म्हणजे स्वागतन सगळे लक्ष्मण शक्ती काय 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 खरं करणाऱ्याला काय घोरच नाही महाराज. खरं खरं असल्यावर काय घोरायचं महाराज. हनुमंतराय द्रोणागिरी पर्वत घेऊन येऊ लागलो बरोबर आहे ना. आणि मग त्यांचा पर्वत घेऊन येत असताना ते आता त्याच्यावर दिव्य औषधीचा पर्वत त्याचा उजेड पडलाय आकाशात. आणि ते डोंगर घेऊन येत असताना परत उत्तर दिशेनं अयोध्या लागली. अयोध्येचा परिसर लागला. हा ते आणि आकाशात भर विमानासारखं वाजू लागलं. ते वारं अडकू लागलं पर्वताला. ते वाऱ्याचा आवाज भर येऊ लागला जोरात. ते उजेड काय पडलेला आहे. आणि नंदीग्रामात भरत राहत होते. भरतीचं वास्तव्य कुठे होतं तुम्ही नंदीग्राम पाहिला ना बघितलं तिथे राहत होते भरत. भरत राजऋषी आहेत बिचारे. भरतानं बघितलं अरे वा फार रात्र मोठी आहे. 12-2 वाजले रात्रीचा टाइम आहे. आणि उत्तर दिशेकडून काय आवाज आला म्हणून उठले. बघितलं बाबा बाबा काय म्हणले तर काय विमान घेऊन इंद्र फिरायला का काय म्हणले. मला तर इतका दिव्य भव्य लक्ष प्रकाश पडलाय की इंद्रच असेल. अप्सरेला घेऊन आपल्या विमानात बसून माजलाय का काय. आणि आमच्या पवित्र परिसराहून रानदांड्या घेऊन जातो. भरताला राग आला. रस्त्याला ताण आला कोणाच्या भरताच्या. आमचा हे परिसर पवित्र आहे आणि अशा पवित्र परिसराहून हेच रानरंड्याचे विमान घेऊन जातो. त्या स्वर्गातल्या अप्सरेला घेऊन जातो. त्याची मी गंमत बघतो बरोबर आहे ना. असं म्हणले भात्यातला बाण धनुष्यावर जोडला आणि त्या बाणाला सोडलंच महाराज. कोणी इंद्र समजून सोडलं. बाण चालला. भरताचा बाण राम नामांकित आहे. त्या राम भक्त आहे ना भरत. ज्याची खरी सेवा आता वय काय त्याच्या रेवच नाही. भरताला रेव नव्हतं कशाचं का रामाचा निष्ठावंत भरत भक्त आहे. मला तर वाटते भरत लक्ष्मण बी खरे आहेत. त्याही पेक्षा भरत श्रेष्ठ ठरला. कसा ठरला श्रेष्ठ सांगतो अनुकूल भोग. हा लक्ष्मणाला काही वनवास नव्हता. वनवास रामाला होता का लक्ष्मणला होता. राम फक्त रामाला वनवासाचं बोलणं काही ना केलं. मग तेवढा बोलणं वनवास ठीक आहे रामाला. पण रामसेवेसाठी लखन गेले भोग त्याग करून गेले. पण हे असो त्याच्या माईनं आग्रहानं 14 परत त्याच्या भोगाच्या जवळच होता. अयोध्या राजधानी 15 किलोमीटर अंतर आहे. त्याला काय रोज चक्कर मारली तरी जमत होतं. रोजचे रोज गावात चक्कर मारून आले. होय भाऊ जमत होत. संध्याकाळी गेले सकाळ आले नाही जमत होत. पूर्ण नाही का घरी हे काही कल्पना करीत होत नाही. आमचं शास्त्री मला सगळं कळत आहे ना महाराज. मी काय त्याला काय कर आमची स्थिती काय घरला विषय कामा म्हणजे विषयान पद्धतीने गेलो असेल का नाविलाज म्हणून गेलो असेल तर त्याला काय कळतंय. इथं काहीच नव्हतं. लाईट नाही कंतच नाही काय नाही सगळं झालं. आणि सगळं झाले आम्ही सदासच बांधायचे. काय जे गरडुड खणलं आणि ते रात तशी उद्या पटकून ये. पावसाळा दिवस लागा. आता पाऊस सुरू व्हायलाय. रोहिण्या भोयण्या आहेत. आणि तू पटकून येऊन एक संडास खटगुड बांधून घे बाबा.
गजगुड बांधलं का एकदा मग मिटलं बघ. मग राहिलं काम कवाय होते पावसात ते हो 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 आता यायलो 4 रोज गेले जिम रोहिण्यातच पाऊस लागला त्यासाठी लय पाऊस पडलो तेव्हा रोहिण्यातच व्हावणी पाऊस भरलं खतगुडन काय काय बरं पुन्हा उघडलं आता उघडलंच नाहीच उघडलं ते खतगुड तसंच पाणी होतं या खतगुड प्यायसारखं निश्चळ पाणी होतं काय करावं काय लांबायचं मग असं झालं बघा भाऊ ह्या लांबा व्हायला लागले पूर्ण ती फिटिंग सगळ्या गोष्टी पाहिजे नाही राहायचं म्हणले असं रामावर तुमची कल्पना नाही महाराज तुम्हाला आमच्या त्याग झाला किती दिवसापूर्वी तुम्हाला काय माहिती आहे हे काय गोष्टी बाजारात सांगायच्या नसत्यात हे काय इथं सांगायच्या असतात का काय परमा ह्या प्रवचनामध्ये अयोध्या जवळ आहे की भरताला बरोबर आहे ना जवळ सकाळ सांज गेला असं जमत नव्हतं का गावात जमत पण गेला का नाही आहे का कुठं कोण्या रामायणात की भरत अयोध्येत जाऊन येत होता बर तसं खरंच गणित त्याची बायको बी तिथं नव्हती मांडवी नव्हती गावातच राहत होती इतका म्हणजे अनुकूल भोगाचा त्याग केलाय आणि अनुकूल भोगाचा त्याग करणारा भक्त खरा की खोटा खरा भक्त अनुकूल सगळे भोग असतानाही त्यागले उगा आता कसं आहे त्या पादुका स्थापित केल्या गादीवर आणि मी त्या गादीचा सेवक आहे म्हणून इथून देखभाल फक्त देखभाल म्हणजे कळलं का शत्रुघ्नाने यायचं आणि गावातला समाचार सांगायचा दादा हे असं झालं तसं झालं मग ते असं कर तसं कर आता खाली कोण रिपुसुद्धा म्हणजे शत्रुघ्न आता खाली शत्रुघ्न आणि इथून येणं देखरेख मी सेवकच त्या गादीचा म्हणून आणि गादीवर कोण होत्या पादुका बरोबर आहे ना राजधानी पादुका असे वागले परत राजऋषी आहे आणि सतत रामायण हे ते मग सांगा भरतासारख्या राजापाशी ऐकायला ऋषीमुनी येत होते रामायण महान ऋषी तत्व ते चला भरत राज ऋषी तिथं राहिलेले तन्निग्रामात आपल्याला त्यांच्या संगतीत परमार्थ घडेल म्हणून त्याहीच आहे मुक्काम तिथं कुठं काय खात होते कोणास ठाऊक त्याला डबे कोण देत होते पण होते महाराज बरेच महान ऋषी भरताजवळ राहिलेले होते चिंतन ऐकायला आणि भरत रामायण सांगत होते बरोबर आहे ना बघा बरं राज ऋषी इथे आणि हे बाकीचे ऋषी तर सर्व त्याग केलेले असं इतकं श्रेष्ठ अधिकार खरी सेवा आहे बरं आता त्याची खरी सेवा आहे तिकडे येणाऱ्याची बी खरी सेवा त्याची बी खरी सेवा आहे त्याची काय खोटी सेवा आहे या 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 त्याची पक्की आहे यानं बाण सोडला राम नाम बाण आहे सांगितलं हे इंद्र आहे काय याचं विमान ढासळून टाकलं म्हणून बाण सोडला बाण गेला राम राम करी आणि तिकडं वरी चाललाय तिथे ती व्यक्ती ती बी राम राम म्हणायची आता बाणाला पंचायत पडली आपल्याला मालकानं सांगितलंय माजलंय त्याला मार दुष्टाचं दळण कर म्हणून सांगितलंय आणि हे तर सुस्त आहे नामधारक आहे हे त्याला कसं नाही मारावं असं वाटलं कोणाला बाणाला म्हणून बाण पायाला लागला कोणाच्या मारुती पायाला लागला आणि बाण ओढू लागला मारुती म्हणलं कोणी बाण सोडला माझ्या पायाला धरलोय बाणानं खाली खेचायला ते यंत्र एक प्रकार खाली वडतंय काय मिळालंय कोणाचा बाणाचा राम नाम किती कोणा दुष्टाचा बाण नाही हे बाण सज्जनाचा आहे कोणाचा बाण आहे राम नामांकित बाण आलाय त्या अर्थी रामच आले की काय इथं हनुमान पुढे जाईल आणि मी तर इथं लक्ष्मणला घेऊन आलोय आणि मग डोंगर तिकडे कशाला न्याय चालन केला म्हणून असं वाटलं का काय कोणला रामाला आणि म्हणून मला बोलवाली काय असो पण आता बाणावर अंग टाकाव आणि जिकडं बाण नेईल तिकडं जा कुठं ओढतोय बघाव ते ओढू लागलं यंत्र त्याच्यात तसा प्रयोग आहे भरत आहेत ते आणि सगळी विद्या आणि इथं काय काय प्रश्न आहेत ते पण निस्ते टाकतेत फुलंगी कोणी ऐकायला पुन्हा येत नाही एक दिवशी ते आलं सदोमा हे येतात ना एकादशीला जुम्मे की जुम्मा ते रिगुळचे येते की मारते हे ते हा ते सदोमा बघ ते एक दिवशी प्रश्न करून गेला सदोमा म्हणले आमच्या पमून प्रश्न काढला होता महाराज काय प्रश्न अंगदाच्या बायकोच नाव काय अंगद तुमच्या रामायणात
सुग्रीवाचं आणि भरताला आणि शत्रुघ्नाला धनुर्विद्या कोणी शिकवी आम्हाला माहितच नाही. राम लक्ष्मणला शिकविली कोणी? विश्वामित्रानं. हे एक सगळ्याच्या प्रसिद्धीचे असण्याचं म्हणणं. मग भरताला आणि शत्रुघ्नाला कोणी शिकविली? मी आम्हाला सांगतो एखाद्याला म्हणजे आजच सांगून टाकल्यावर हे ओढलं. मग पम्या कुठं आला परवाशी? आता म्हणणार आहे आता तू दिसता फुलंग्या टाकीत आहे सदू माऊ आणि तू घरी बसत आहे होय. हा तू यायला पाहिजे ना विचारायला, बरोबर आहे की नाही? ऐकायचे आलतं का ते? त्या गोकुळाष्टमीला आलते ते एकाच आलते, पण ऐकाय होते का? होय होय भाऊ सांगा बरं. अंग्रेजाच्या बायकोचं नाव काय? काय आतापर्यंत आयुष्य गेलं की काय त्याला दुसरं रामायण बघावं लागेल. सांगा बरं कोणी? कोणीच सांगतो. वाळीच्या बायकोचं नाव तारा, सुग्रीवाच्या बायकोचं नाव रुमा, हे तुम्हाला माहित आहे. रामाच्या बायकोचं नाव सीता, ही तर प्रसिद्धच आहे ना. आणि ही उर्मिला, मांडवी, श्रुतकीर्ती. मला वाटते मांडवी कोणाची? भरताची आहे. आणि शत्रुघ्नाची हा. आता हे काही प्रसिद्ध आहे का? मग अंगदाच्या बायकोचं नाव सांगा बरं. विद्या कोणी शिकविली? इतके ट्रेन आहेत बघा बरं. आता थांबा, आता बाण सोडलाय आणि त्या यंत्रात असं भरलंय दुष्ट दळणकर. असा यंत्रात प्रयोग आहे की ते यंत्र जर फेल असतं, इतकी त्याची बुद्धिमत्ता आहे त्या भरताची. ते यंत्र जर फेल असतं तर त्यानं कोणालाही उडविलं असतं. मारलं का त्याला वरल्याला? का मारलं नाही? मी सुचते. बर आता रिकाम जाऊ न मारता हे बुवा दंड करील. कोणता बुवा? अल्ला बुवा दंड करील. मग आपण ह्या व्यक्तीला घेऊन जाऊ, बघून घ्या तुम्ही ही व्यक्ती. मला असं म्हणणं आहे. मग सांग, म्हणजे असे प्रयोग रामापाशी होते तसे ह्याच्यापाशी होते. म्हणजे विद्या कशी आहे? ट्रेन आहे. भरत विद्या ट्रेन आहे, धनुर्वेदा ट्रेन आहे. हा धनुर्वेदाचं मूर्तिमंत माहेर घर आहे भरत बी. हे साधं समजून. राम तर धनुर् काय आहेच. रामाचं वर्णन काय ज्ञानेश्वरी बी केलं ज्ञानोबारायांनी. काय रामशस्त्रभृतामहम. भगवद्गीतेत कृष्ण म्हणले स्वतः रामशस्त्रभृतामहम. रामशस्त्रभृताम अहम. म्हणजे शस्त्रधाऱ्यांमध्ये राम माझी विभूती आहे. अर्जुना कृष्ण म्हणून लागले. राम कोण आहे? मी आहे. मी शस्त्रधाऱ्यांमध्ये राम कोण आहे? कृष्ण म्हणतात अर्जुनाला. मी आहे. म्हणजे रामन कृष्ण एकच. बरोबर आहे ना? मग वर्णन त्याचं केलं. म्हणजे सर्व शस्त्रधाऱ्यांमध्ये नंबर 1 चा शस्त्रधारी कोण? रामासारखा धनुर्योद्धा कोणीही असे राम होत्या. आणि मग तितकीच पावर हे आहे पोरायची होती कोण्या धाकट्या भावाची. एक माता ते बाणानं खाली आणलं बरं काय. अंगदाच्या बायकोचं नाही लक्षात तुमच्या? हा हे काढले कोणी? त्या दिगूळच्या पोरानं. बमू एक म्हणून पोरग आहे हो माळ्याचं. ते सतत रामायण हे ते भक्ती विजय काही असं भक्त आहे. ते कीर्तन करते काही कवा बाबा? हा बहुतेक हा कीर्तन करते काही. त्यानं काढलं हे. आता त्याचा विचार ते आल्यावर करू. त्याला फोन करा की. ते सोडून दे आले आता नाही सांगणार तुम्ही मनानं जे. थांबा थांबा थांबा. तुम्ही आम्हाला जीव भाडा म्हणले का? म्हणले आम्ही स्वयंपाक करून खुलाय, पण तुम्ही जेवायचं म्हणजे का? नाही नाही नाही. मग तुम्हाला निघाला नाही? तुम्हाला भूक आहे का? मग तुम्हाला थांबा थांबा. तुम्हाला आतापर्यंत ही गोष्ट ध्यान विचारावं काय वाटलं का? नाही. म्हणजे तुम्ही खरी जिज्ञासू आहेत का? मग नाही. तुम्हाला काय सांगावं? तुम्ही जिज्ञासू नाहीत, तुम्हाला काय सांगावं? आता जिज्ञासू ते म्हणते की तुम्ही गोळ्या आणताय. देवी इथं आला का? मग काय सांगावं? मग सर तुम्हाला काय म्हणलो सांगतो पुन्हा. त्यामुळे बरं रुमातिया. रुमा रुमा. सुग्रीवाची बायको रुमा आणि वाळीची बायको तारा.
बरोबर आहे ना? हो. असं आहे ते. असू द्या, ते बघून घेऊ. बाण सोडला आणि खाली हनुमानजी खाली आले. हनुमानजी खाली आले, बघितलं तर बाबा बाबा बाबा, मला खाली आणलं, डोंगर टेकला पर्वत, आणि समोर व्यक्ती दिसली सारखी रामाचं, एका दाखल्यावर इथं. बरं, रामाचा अंश आहे ना, कारण काय दोन तिचा भाग नेला, पिंडधारीने झडपिला, आले काय की महाराज. यंदा का नाही याची भरती कृपा झाली. आता कवर आहेत की काय नाही, ठोंबऱ्यात म्हणायला मला दिवाळीच गाठते हो. ठोंबऱ्या कदरून गेलेत होते, गट्टाळा आला त्याला म्हणाले आता दिवाळीच गाठते बाबा असे म्हणाले. दिवाळी महिन्यात कडक लागेल, धरलीच नाही. दिवाळी का जवळ आहे का काय? कुठं राहिला भाद्रपद आश्विन 2 महिने पाऊस पडल्यावर का काय राहणार अवघड आहे, नुकसानीचं पाऊस येते. चला पूर्वा लागले बरं काय, पूर्व आहेत ना. भाग दिलाय. हा ते म्हणतात कोणतं नाही पडलं तर मी पडल म्हणलेली म्हणले पूर्वा. आमच्या आजी म्हणत होत्या, आमच्या आजी म्हणत होत्या कोणतं नाही पडलं तरी पूर्वा म्हणल्यात मी पडतो. पूर्वानं भाग दिलाय, चांगलं आहे. मग त्याला म्हणावलं पूर्वाला सगळे पडलेत, आता तुम्ही पडले हो. कोणी नाही पडल्यावर तुम्ही, बरोबर आहे ना. भास्कर पांडुळ्या म्हणलाय ना आम्हाला, कोणी जेवाय नसल्यावर मी आहे. आम्हाला जेवण मिळवलं ह्याला काय म्हणणार नाही, बरोबर आहे ना. आम्ही ते असे की हुशार म्हणणार नाही तुला, आम्ही कशाला म्हणू, आम्ही आम्हाला मिळायलाही ना, मिळायला गेल्यावर म्हणू आम्ही, बरोबर आहे ना. ही गोष्ट सांगायला महाराज, राम आणि भरत पिंड घालीनं झडपिला काही घ्यायचा, त्या अर्धा पिंड सुमित्रीनं दिला आणि अर्धा कौशल्यनं दिलेल्या पिंडाचा भरत आणि कैकेने दिलेल्या पिंडाचा शत्रुघ्न. म्हणजे लक्ष्मण शत्रुघ्न चेहऱ्यात सारखे होते आणि राम आणि भरत चेहऱ्यात सारखे होते. म्हणजे रामाचा झेरॉक्स कोण, भरत. मग हनुमंतरायला वाद झाला, इथं रामच आला. बघितलं राम आहे समोर, पण लक्ष्मण नाही, वानर नाही, कोणीही नाही, आणि एकटा एक. तिथं लक्ष्मण पडलेला आहे, छातीला मान लागलाय, वानर तसेच आहेत, आणि हे टाकून इथं पळून असा भाग झाला मागू तुला, बरोबर आहे ना. भाग गरम झाला का नाही हनुमान, झाला का नाही. करिता स्वामी सवे वाद. हा मालकासंग वाद करण्यात आनंद आहे की नाही. आनंद अधिक 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 आनंद. मला हनुमंतराय लय बोलले तिथं, रामा लक्ष्मण तिथं पडलाय त्या रावणाच्या शक्तीच्या बाणानं, आणि त्याला टाकून वानराला टाकून इथं तू आला. किती माकडं जमा केले, किती वानर जमा केले, इथं नेले काय, समुद्रावर सेतू बांधला काय, हे नकळे कायला गेले बेजारी माणसाची. इतके माणसं वानर बेजार करून शेवटी तू पळून आलास, तुला सोबत नाही. तशी लपणी मायाबाजी चालणार नाही, मी तुला धरून नेल्याशिवाय जाणार नाही. आता स्वामी सेवक नाते बरे हे, ते स्वामी आणि हे सेवक आहे. सेवक आता उपसालाय बरोबर, स्वामी गरम झाले. महाराज लय बोलले तिथं, असं बोलत बोलत बोलले की रामा तुझी लपणी म्हणजे ब्रह्मस्वरूपात बोलले, तुझी लपणी मला माहिती आहे. शेवटी तू काय करतोस, कासवत होतोस, डुक्करच होतोस, पुन्हा तू कधी कधी नरसिंहच होतोस, हे सगळे तुझ्या लपण्या मला माहिती. म्हणजे जे जे अवतार घेतले तू ते मला माहिती आहे. शेवटी अगोचर स्वरूपामध्ये जवळ असून आमच्या हृदयात तू आम्हाला कळू देस, त्या सगळ्या तुझ्या लपण्या मला माहिती आहेत. याचा अर्थ म्हणजे पक्का भक्तेने हे आपला स्वामी कुठं कुठं राहतो, काय काय करतो, हे सगळं कोणाला माहिती आहे, हनुमंतरायला. म्हणून हनुमंतराय भलते बोलू लागले, महाराज भलते बोलू लागले. आणि भरताला वाटलं की कावून वानर कातावले की काय, त्याला माहित नाही काय कुठं ना कुठं लक्ष्मण, काय शक्ती लागली, कुठं वानर जमा केले, त्याला काय बेपत्ता होता, त्याला काय हे पत्ता नव्हता. इकडला काय पत्ता दक्षिण भारतात झालेलं काय कर. मग ते झालं विस्मय, आपण हे वानर का म्हणून झालं.
त्याचं सगळं आधी बोलणं ऐकून घेतो. कोणाचं? हनुमंतराय. लक्ष्मणला तिथं दुःखात टाकलंय. मी डोंगर आणला होता, हे डोंगरावरल्या वनस्पत्यानं ते उठतंय लक्ष्मण. एवढी घाबरायची काय गरज होती? तू पळून आला हा, आणि तेवढे दुःखातले लोक सोडून गेलेस तो असे बोललं. त्यावेळेला भरतजीला विस्मय वाटलं. बेबस होते हे नाही, अद्भुत होते. आणि अद्भुत होता काय भाव आहे विस्मय. विस्मय वाटला. नेमकं वानर गरम का व्हायले काही नाही, याची शांती होऊ द्यावी, आधी तिथं गरम पाण्यात जाऊ द्यावा. आणि मग शांत झाल्यावर बोललं. इतकं बोललो, तू का बोलत नाही? त्यावेळेला भरत म्हणले, बाबा तू ज्या उद्देशानं बोलतोस तो राम, मी राम नव्हे. तसाच जरी दिसत असलो तुला, तर त्या रामाचा धाकटा बंधू भरत आहे. आणि हे अयोध्येत परिसर आहे, आणि मी नंदीग्रामात राहतो, आणि इथून राज्याची देखभाल करतोय, रामाच्या पादुका स्थापित करतो. माझं नाव भरत आहे. मला तू ओळखलं नाही म्हणून तू कातवायला, बरोबर आहे? राग येऊ नको. मला कथा सांग. 14 वर्ष झाले राम गेले, आमची त्यांची भेट नाही. काय राम कुठे आहेत, काय पत्ता नाही, काय करायला हे पत्ता नाही. तुझ्या मुखातून ऐकायलो की लक्ष्मणला बाण लागला ना, मुकण हे. आणि हे मला सविस्तर सांगण्या काय काय घडलं ते निर्विवादपणानं मी तुला शरण. कोण म्हणले? भरत. आणि मग त्याच्या लक्षात आलं हे रामाचा भाऊ गड्या. आणि मग ती पुढची कथा सांग. असं झालं हे सगळं सांगितलं. आणि म्हणजे भरतजी तुमचा बाण आला राम नामांकित, मला वाटलं तुम्ही रामासारखी दिसत म्हणून मी बोललो, क्षमा करा. तुम्हाला वाटलं की लईच गरम व्हायला. नाही नाही म्हणले गरम काय नाही, तुम्ही जे बोलले हक्कानं बोलले. आणि हक्कातून बोलणं खरी सेवा असल्यावर काय भेव ते, त्याचं भेव नाही, हरकत नाही. महाराज राम भक्त आले म्हणून त्यानं स्वागत केलं ना, बरोबर आहे? त्याचं स्वागत केलं. मला वाटतं तिथं वर्णन बी ना की सज्जना घरचे अन्न बळेची घ्यावे मागून, अन्न न मिळाल्या जाणं, जेवण तरी मागावे, आहे ना? सज्जना घरचे अन्न बळेची घ्यावे मागून. लक्षात आलं का? चांगल्याच्या घर हा काय हा नाही आम्ही मागत, आम्ही उलट देऊ लागला तर लावलं. ते रोज दूध आणत होता. त्याला विचारणं काढून विचारा, त्यालाच विचारा, बरोबर आहे ना? दूध बंद केलं की नाही तो दूध? हा नाही, कसं काय? खरं आहे, खरं आहे. बरोबर विचारा ना त्याला. रोज ते दूध आणू लागला, नको म्हणलं की नाही मी नाही, मी नाही गमन, ते नाही गमनला नाही म्हणलो आणलो. एक महाराज तिथं असं वर्णन तिथं आहे ना, मग त्याची पूजा ना, त्याच्यात वेळ लागला मारुती. आणि तिकडे राम वाट बघू लागला. अजून पाठ झाली आहे. हा 5 वाजत आले आणि मारुती आला नाही. आणि मारुती जर नाही आला आणि किरण सूर्याची पडले, त्या शक्तीला वरदान होतं. सूर्याचं किरण पडलं की ती व्यक्ती मरणार, त्याच्या अगोदर कार्य साधलं तर जमते. मग तिकडं राम तिकडे होते. आणि मला तितक्यापुरतं सांगायचे, तिथं मारुती बोलली की नाही. पुन्हा इथं आल्यावर हनुमंतरायाचे पर्वत टाकल्यावर रामापाशी आले, पहिलं पाया पडले आणि म्हणले, स्वामी माझ्याकडून चुकलं. तिथं भरताना वेळ लावला, तिथं भरत जे राहत होते त्यांचा बाण आला. मला वाटलं तुम्ही तेच काय की, आणि तुम्ही समजून मी भरताला खूप बोललो. मी भरताला बोललो म्हणजे तुम्हालाच बोललो. तुम्ही त्याचा राग करू नका, क्षमा. मला वाटतंय क्षमा नाही, त्याच्यामध्ये आनंद वाटतो. आणि खरी सेवा असणाऱ्याला भेव आहे का? नाही. म्हणजे हनुमंतराच्या अंगात मळच नव्हता, आणि मळ नसणाऱ्याला भेव नसते. ज्याची खरी सेवा, तर त्याच्या भय काय? जीवा. हो, ज्याची खरी सेवा असेल त्याच्या जीवाला तीळ मात्र भेव नाही महाराज, तीळ मात्र. आपले भीमदादा कृष्ण परमात्म्याला भांडत होते की नाही? बऱ्याच भाड्या भांडायची. बरं अर्जुन भांडत नव्हता का? अर्जुन बोललाय, तुम्हाला कळ त्याचा भाव काय कळेल अर्जुनाचा, ज्ञानेश्वरीचा भाव काय कळेल? अर्जुन बोलला देवाला, तत्किम कर्मणी घोरे माम नियोजन केशव. आहे का रे? कोणता अध्याय? हे वाईट कर्मात तू मला कशाला घालतोस? आई सांगतोस
हे कर्म वाईट आहे म्हणून. आणि अशा वाईट कामात तुम्हाला घालायला ऐसे द्वेत्यर्थ बोलता आम्हा नेण त्याच्या चित्ता ओढ. बरोबर आहे. असं एकूण म्हणतोस कर्म करावं, एकूण म्हणतोस न करावं, आम्हाला काही समजेना. असे द्वेत्यर्थ म्हणजे दुहेरी बोललं की आमच्या चित्ताला भरून पाहिलाय. तो नीट सांगणं समजून आम्हाला. अर्जुन झुणकून बोलला. बरं, ज्ञानेश्वर महाराजांना त्याच्या प्रेमाचं वर्णन करताना काय म्हणले माऊली, म्हणून अर्जुनची विशेष स्तवावा आईसे आवडले माझ्या जीवा. जे त्रिभुवनाच्या दैवा एका येतून, त्रिभुवनाच्या दैवाला एका येतून झाला. बघा म्हणले काय कमाले, काय येले त्या कृष्णाला अर्जुनाचं. हा कोपे तरी निवांतूस आहे, ऋषे तरी बुझावीच आहे, नवल पिसे लागले आहे पार्थाचे देव. माऊलीला सुद्धा नवल वाटलं. कोणाचं? अर्जुनाचं. हा काय म्हणले, हे कोपे म्हणजे अर्जुन कोपे तर निवांत. हा कोपे तरी निवांतूस आहे. बरोबर आहे. हा ऋषे तरी बुझावीतच आहे, नवल पिसे लागले आहे पार. म्हणजे अर्जुन जर का गरम झाला असा करतोस तो, तुला काही कळतच नाही असं म्हणल्यावर तसं नाही राहत. आई पानुराजे भजे ते प्रियोत्तमे मानजे का पतिवीन मानजे पतिव्रत. पती हुनी काय न वाणिजे पतिव्रता. बरोबर आहे. म्हणजे पतीपेक्षा पतिव्रतेचंच वर्णन करावं. तसं कृष्णापेक्षा वर्णन कोणाचं करावं माऊलीला वाटलं. अर्जुनच विशेष स्तवावा ऐशी आवडले माझ्या जीवा. म्हणजे माऊलीनं तिथं विशेषत्वानं कोणाचं वर्णन केलंय, अर्जुन. कसं वर्णन केलं का म्हणून, अरे हे कोपे तरी निवांतूस आहे. अर्जुन जर रागात आला आणि कातवला तर देव काही म्हणत नव्हते, वापस त्याला बोलत नव्हते. काय मायावर गरम व्हायला असतो असे कधी म्हणले. बर, हा ऋषे आता नगर नादळात लागणार नव्हतं. कोण म्हणायचा? अर्जुन. तरी देवानं म्हणायचं नाही हो तसं नसते, काही नाही अर्जुना तसा राग करीत जाऊ नये. असं आपण बी घरी करीत असतो ना बायकोला. आपण तसं आहे ना घरच्या बाबतीत. काय बाळू हे पाय आदळा नवरा आहे काय हे भेट हे तसं आहे बघा. खरं खरं बोलले तुम्ही. खरं बोलले ते म्हणजे त्या जर गरम झाल्या काय माहिती तुम्हाला कळतच नाही येत नसते हे म्हणते. बरोबर. ते कोपे तरी निवांतूस आहे आणि ती ऋषे तरी ही बुजावीतच आहे. ती ऋषे तरी हे बुजावीतच आहे. नाही आणून देतो तुला काय फोन करू नको. बरोबर आहे. काय म्हणजे जसं अर्जुन आणि मग ते अर्जुना दृष्टांत तेच बसते दुसरा बदल. कामुक का अंगण आपयता की कामक माणसाला जशी बायको आटोक्यात ठेवते त्याप्रमाणे श्रीकृष्णाला आटोक्यात ठेवलंय. कोणी? अर्जुनानं. माऊलीनं म्हणले तर तुमचा दृष्टांत दुसऱ्याचा नाही. कामको का अंगणा अपयता की जसं तुम्हाला तुमच्या बायकोनं आटोक्यात ठेवलंय तसं अर्जुनानं भगवंताला आटोक्यात ठेवलंय. असं माऊलीला दृष्टांत सुचवा नाही महाराज. कामुक माणसाचा सुचवा ना. बरोबर आहे की नाही. याच्यापेक्षा ओरिजिनल दृष्टांत नाही हो. या प्रेमासारखा ओरिजिनल दृष्टांत दुसरा नव्हता हो. दिला पण तिथं बसतच नाही. काय करावं म्हणून तेवढा दिला बघा. हो महाराज देव कितीतरी त्याचं बोलणं सहन करीत होते आणि त्या बोलून नाही अर्जुना नाही अर्जुना असं. याच्याचं कारण एक आहे महाराज, खरी सेवा आहे ना. का अर्जुनाच्या रोम रोमातून कृष्ण कृष्ण ध्वनी येतो. अर्जुनाच्या रोम रोमातून ध्वनी येत होता कृष्ण. बरोबर आहे ना. हा म्हणून तितकं ते त्याच्या आटोक्यात गेला. देवाचे देव त्याच्या आटोक्यात गेला. फुकट आटोक्यात गेला नाही. मग आपलं तसंच आहे ना. आपल्याशिवाय असं कण खात नाही आपली बायको म्हणल्यावर तिच्या आटोक्यात नाही का जाणार तुम्ही. होय बरोबर आहे ना. माघारी म्हणजे चोरून खाता तर खाऊ द्या. आहे ना तसं. मन द्या नाही महाराज मला जीव घालतील
म्हणून मी आटोक्यात गेलोय. आता म्हणतेच म्हणून म्हणाले. जमून सांगतात. महाराज त्याचं कारण ते कसं की इथं काय म्हणजे ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय ज्याची खरी सेवा असेल, अर्जुनाची सेवा खरी, जनावरांची सेवा खरी जनाबाईंची सेवा खरी खरी आहे, तुकाराम महाराजांची सेवा खरी हनुमंतराय खरी खरी. सेवा, त्या सगळ्या खऱ्या लोकांचं वर्णन आहे. ज्याची खरी सेवा तर त्याच्या भय काय जीवा. जीवा. हो भीमदादा कृष्ण परमात्म्याला बोलत बोलत एक बार ते देवानं तुटकून काढलं. राजू सुयेदने करायचा होता. राजू सुयेदने का केला त्यांच्या हातानं गोत्रवत आणि हे पाप धर्मराजाला रोख रोख करू लागलं. धर्मराज म्हणले मला गोत्रवधाचं पातक लागले, आमचे भाऊ बिरादर आमच्या हातानं मेले, मामे काके चुलते मेले, आमचे नातू पंतू मेले, याला कारणीभूत मी, मला वाटले पाप लागलं. राजूची आधी केला वाटतं पांडव नाही हो असं मेल असं केला. मग काय करावं कसं करावं त्याच्याबद्दल व्यासानं राय दिली व व्यास आले आणि व्यासाने सांगितलं धर्म युद्ध करण्यात पाप पुण्य नसतं. तुम्ही युद्ध केले धर्मानं केले, धर्मानं म्हणजे कळलं ना, वारस हक्कासाठी भांडणं केले, ते थोडं मागून आले, तुम्ही बरं अर्ध्यावर नियमानं तुमचा अर्ध तुम्ही घ्या आमचा आम्हाला अर्ध घ्या. त्याच्यात काही नव्हतं रास्त आहे. पुन्हा त्याच्यात तुम्ही तर 5 गावच मागितले तरी त्या दुर्योधनानं मान्य केलं नाही. म्हणजे खरा ते अधर्मी आहे, तुम्ही अधर्मी नाही, आणि तुम्ही खऱ्या रास्त पद्धतीने भांडण केलं, हे पाप लागत नसते. धर्मयुद्धाचं काय पाहत तरी पण तुझ्या मनाला रोखोक असेल तर अश्वमेध यज्ञ कर आणि ते पाप ख्यालन कर. अशी राय कोणी दिली? कृष्ण नाही व्यासांनी दिली. हो ही राय व्यासांनी दिली आणि व्यास एवढं सांगून घे. राजा धर्मानं होकार दिला, ठरलं राजूच यज्ञ करू, हे अश्वमेध यज्ञ करू. त्याच्यासाठी मग ते काही बी हालत नव्हतं, पान त्याचं कोणाशिवाय कृष्ण आधी वासुदेवाला बोलवा, जा दूताला काय सांगितलं पत्र घेऊन जा आणि द्वारकेला जाऊन वासुदेवाला आपल्याकडं बरोबर आणा. दूत गेला कृष्ण परमात्म्याकडं, पांडवाचं पत्र धर्मराजाचं दाखवलं दूतानं. काय पत्र बघितल्याबरोबर महाराज निघाला. काय हो त्याला गुढी होती की नाही पांडवाच्या घरात. मग म्हणले ना माऊली काय देव किया उदरी वाहिला, यशोदा सायाशी पाळीला, आणि शेकी उपयोगा गेला म्हणजे एकीच्या पोटी जन्म घेतला, एकीला नानाचं बोट केलं आणि तिसऱ्याच्या उपयोगी पाळलं. कसं भाऊ बरोबर आहे ना? बरं जेवी म्हणले तुकाराम महाराज म्हणत देवकीने वाहिला गे यशोदेने पाळीला, आणि पांडवाचा बंदीजन होऊन या राहिला. बंदीजन शब्दाचा अर्थ काय होते माहिती काय? अटक नाही, नौकर, अंकित, पांडवाच्या अंकित होऊन राहिला असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे असे कृष्ण परमात्मा धर्माचं पत्र मानल्याबरोबर ताबडतोब दारू करा सांगितलं, रथ सज्ज करा, आपल्याला हस्तिनापूरला जाईल. रथावर बसले झरके हस्तिनापूरला आले. द्वारका कुठे हस्तिनापूर कुठे बघा अंतर बघा. आता ते दिल्लीच्या पलीकडे हस्तिनापूर आणि द्वारका कुठे राहिली इकडे गुजरात मध्ये, तितकं अंतर काटायचं. तिथून झर आले की आले तिथं हस्तिनापूरला रथ सोडला. मग त्या पांडवानं त्यांना बँड वाजवीत हे ते करून स्वागत उगं. पांडव लई थाट करीत होते, देवाचा आवड होते. देवा आणलं, देवाला बसविलं, बसा बसा का बोललं म्हणजे धर्मा अर्जंट असं पत्र दिलं आणि मला बोलून घेतलं. काय काम आहे? फोन लावला तरी येत होतो मी. त्याच्यावर पत्र पाठवायची गरज नव्हती. आता बी महाराज काय काय मानतो मी म्हणलं ना त्यांना नियमाबद्दल फोन करा, मी तुम्हाला तारीख ह्या टायमात सांगतो. मी तुम्हाला सांगायलो की कृष्ण परमात्मा आले. काय काय लोक असेच महाराज नेम फोनवर नाही आणि फोनवर सांगवा नाही हो महाराज मी येतो. मग त्याला विचारतो मी तर तू स्वतः काय बेजार होता फोनवर म्हणून लावलं ना. नाही हो महाराज फोनवर काय काय गोष्टी नसत्या, तुम्हाला बोलायला होतं येणं, म्हणून आम्ही स्वतः आलो. त्याच्यासाठी बरं वाटते जरा आम्हाला
थोडस निवळ फोनवर म्हणले ह्याच्यावर होतं माझ्यावर म्हणजे ही खरी काय. मग ते कृष्ण परमात्मा फोनवर येत नव्हता वय कोण कृष्ण पर तेव्हा फोन होते की नाही हा? होते. काही लोकांकडे होते महाराज. म्हणजे देवाकडे फोन होताच ना. कोणाचाही फोन आहे त्याच्याकडे कोणाचे नंबर येत सगळी बरोबर आहे. हा आणि पांडव बी ते हृदयातलेच आहेत. पण नाही महाराज दूत मुद्दाम पाठविला कशासाठी म्हणजे श्रेष्ठत्व ठरविण्यासाठी. देवानं दूत पाठवून आणलं आणि देव बसले. आणि देव बसल्यावर देवानं विचारलं का बोलविलं. मग धर्मराजानं आपला मुद्दा सांगितला. मला हे सांगायचे की पांडवाचं तिथं भीमाचं त्या देवाचं थोडं खटखट म्हणजे बोलत बोलत करिता स्वामी सवे वाद आणि आनंद अधिक 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 आनंद. मला वाटते काय ज्याची खरी नाही ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय जीवा. करिता स्वामी सवे वाद अधिक अधिक आनंद असा अभंग जातो बरं काय. आता त्याचा विचार उद्या बघू. कृष्ण परमात्मा एवढंच सांगा मला. कृष्ण परमात्मा पांडवाच्या घरी आले आणि पांडवानं त्याला बोलून घेतलं आणि देव आता तिथं बोलणार आहे. प्रश्न विचारलाय मला कशाला बोलविलं त्याचं उत्तर पांडव देणार आहेत म्हणजे धर्मराज देणार. आणि तिथून पुढे मग भीमदादा ते काय बोलले ते आपण त्याचा विचार. कुंडलिका